हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी. अशा महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या भावना आहेत. यावर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्याला जायचंय, मात्र पावसाचा अडथळा आहे. मात्र सर्व अडथळे पार करत काही वारकरी आणि देहू नगरीतील गावकरी मिळून हा जल्लोष आपल्याला भाविकांचा, वैष्णवांचा पाहायला मिळतोय. मी सध्या आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या देहू येथील मंदिराच्या समोरून. अगदी काही वेळातच या ठिकाणाहून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्यासाठी या ठिकाणी वारकऱ्यांनी, वैष्णवांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या देहूमध्ये आहे. आज तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. मंदिरामध्ये यावर्षी काहीच लोकांना प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यामध्ये पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील आणि काही वारकरी असे मिळून काही मोजक्याच लोकांना या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेले 4-5 दिवस झाले संततधार पाऊस सुरू आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड, मुंबई आणि कोकण परिसरामध्ये. त्यामुळे मुंबईचाही संपर्क काही काळासाठी तुटला होता आणि आळंदीतील 4ही ब्रिज हे पाण्याखाली गेल्यामुळे दोनही संस्थानांच्या वतीने वारकऱ्यांनी देहू किंवा आळंदीला येऊ नये असं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्याचं पालन वैष्णवांनी अर्थात वारकऱ्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे काही वारकरी फक्त आपल्याला या सोहळ्यामध्ये सध्या सहभागी झालेले दिसतात. या ठिकाणी गावकरी असतील, वारकरी असतील, या सगळ्या मंडळींनी देहू नगरी दुमदुमून गेलेली आहे. अगदी 1660 इतक्याच जणांना तुकोबारायांच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण काळजी पुणे पोलीस असतील, पिंपरी चिंचवड आणि अधिकची कुमक महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातूनही देखील या वारीसाठी बोलवण्यात येते आणि पोलीस रेनकोट घालून, काही छत्र्या घेऊन आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. सध्या आपण हे लाईव्ह दृश्य देहू नगरीतून पाहतोय. मंदिराच्या प्रवेशद्वारावर टाळ मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषामध्ये वारकरी सध्या देहूला आलेले आहेत. एक वर्षभर वाट पाहतात या क्षणाची, या दिवसाची. त्यानंतर कुठे वारकऱ्यांच्या जीवनात हा वर्षानंतर एक दिवस येतो आणि तो आजचा दिवस आहे. आज 7 जुलै आहे आणि या दिवसासाठी गेले कित्येक महिन्यापासून वारकरी तयारी करत असतात. अनेक वारकऱ्यांच्या 50, 60, 25 अशा ज्यांच्या वयानुसार ते वाऱ्या करत असतात आणि त्या वाऱ्या चुकू नये अशी त्यांची एक भावना असते. यामुळेच मी सुरुवातीला एक अभंगाचा उच्चार केला होता. तसाच एक अभंग, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. भक्तिभावाने आणि भक्तिभावाच्या या रसामध्ये नाहून वारकरी जातात. त्यामध्ये त्यांना पाऊस असेल, वारा असेल, ऊन असेल, ह्या कशाची तमा नसते. पांडुरंगाच्या दर्शनाची आस असते आणि त्यामुळे वारकरी हे एवढ्या सगळ्या संकटाला पार करून वारीला निघत असतात, पंढरीला निघत असतात. अर्थात दोनही संस्थानाच्या वतीने यावर्षी आपण पाऊस असल्यामुळे येऊ नका असं आवाहन केलं होतं. त्याचं पालन देखील वारकऱ्यांनी केलं. वारी ही भक्तीसाठी ओळखली जाते, मात्र तेवढीच शिस्त देखील वारीला आहे, वारकऱ्यांना आहे. आणि ती शिस्त या निमित्ताने मी बघतोय दरवर्षी या ठिकाणी पाऊल ठेवायला जागा मिळत नाही, मात्र यावर्षी काहीशी वारकऱ्यांची संख्या कमी आहे. अर्थात ही वारकऱ्यांची शिस्त आपल्याला पाहायला मिळते की एकदा आवाहन केल्यानंतर लाखोचा जनसमुदाय देखील थांबतो. या ठिकाणी विठुरायाची भक्ती तर आहेच, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि शिस्तीचं पालन केलं जावं याचा हा संगम आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान होत आहे, त्यासाठी मंदिराच्या आतमध्ये दरवर्षी आपण जसा सोहळा पाहत असतो तसाच सोहळा टाळ मृदंगाचा
गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू आहे ते देखील दृश्य दाखवण्याचा लेट्सअप मराठीचा प्रयत्न असेल। देहू आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत हे वारीचं कव्हरेज, वारीचं वार्तांकन अभंग वारीच्या मार्फत दरवर्षी लेट्सअप मराठी करत असतं। याही वर्षी आमचा तोच प्रयत्न असणार आहे। प्रेक्षकांना जे घरी आहेत, जे आपल्या प्रपंचासाठी संसारासाठी जे काही काम करतात, त्यांना वारीला येता येत नाही, त्या लोकांना वारी दाखवण्याचं काम हे आम्ही करत असतो आणि आमचा यावर्षी देखील असाच प्रयत्न असणार आहे। आपल्याला कल्पना आहे की इंद्रायणी ही दुथडी भरून वाहते, आळंदीमध्ये तर 4ही ब्रिज पाण्याखाली गेलेले आहेत आणि हे 4ही ब्रिज पाण्याखाली गेले असल्यामुळे वारकऱ्यांना आळंदी आणि देहूला येऊ नका असं आवाहन प्रशासनाकडून संस्थानाकडून करण्यात आलं होतं आणि आम्ही देखील केलं होतं। त्याचं पालन वारकऱ्यांनी केलेलं आहे। काही मानाचे वारकरी असतील, काही संस्थांचे पदाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल आणि माध्यम प्रतिनिधी असे 1660 जणांनाच फक्त आत मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। हेच गरुडावर बसलेले तुकाराम महाराज आणि त्यांचं हे मंदिर, आज येथे लाखोचा समुदाय असतो, वारकरी असतात। मात्र आज पावसामुळे या ठिकाणी वारकऱ्यांचं प्रमाण फार कमी दिसतंय। मात्र इकडे जर आपण पाहिलं तर वारकरी असतील, गावकरी असतील, ही सगळी मंडळी आपल्याला या मंदिराच्या समोर आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि वारकरी या ठिकाणी येत असतात। काही वारकरी आहेत, ते बोलतायत की पाहतो त्यांच्या मनात काय भावना आहेत ते। माऊली रामकृष्ण हरी, कुठं आलात? इस्लामपूर, माळशिरस तालुका। म्हणजे तुम्ही सोलापूर मधनं आलात, आता इथं पंढरपूरला जायचं? हो, पंढरपूर दिंडीत आला की कसं? मोकळे आम्ही चालू। बरं, पण आता हे एवढा पाऊस वगैरे हे सगळं होतं, सण होतं, सगळं सण होत, सोय होती सगळी। कधी आलात तुम्ही? परवा आलो। परवा? हा। पण आता हे नद्या वाहत आहेत, फार धोका आहे वारकऱ्यांच्या जीवाला, त्यामुळे आवाहन केलेलं आहे सगळ्या प्रशासनाने, संस्थांच्या लोकांनी सांगितलेलं आहे। तुमचं काय आव्हान आहे? कसं आहे, एकदा तुमच्या भाषेत तुम्ही सांगा, इतर जे वारकरी येण्यासाठी हा टास्क करतात? शासनाचं सगळं पालन करून वागणार, शासनाचं पालन करून राहायचं, पालन केलं पाहिजे। जे वारकरी किंवा जे वारीला येणार असतील त्यांनी यांचा फक्त एकदा रिव्ह्यू ऐकावा की आता सध्या आळंदी असेल, देहू असेल, इकडे येणं काय बरं नाहीये। ज्यावेळेस परिस्थिती निवळेल त्यानंतर आम्ही देखील आवाहन करू। मात्र सध्या तरी इंद्रायणी कशी वाहते? फुल वाहते। किती ब्रिज गेले पाण्याखाली? अर्धे गेले, अर्धे गेले। म्हणजे रात्री पाऊस नव्हता म्हणून बरं आहे, कमी झाले आता पाणी, जरा काल जास्त होतं। जर आले तर खूप हाल होतील ना लोकांचे? होते ना। काय सांगाल लोकांना, इतर लोक? काय ना, शासनाचं पालन करून वारी चांगली करावी, एवढं। किती वारी माऊली तुमची? माझी 20 वारी। तुम्ही कधी आले होते इथे? 2005 पासून येतो। 2005 पासून? यावर्षी पावसाच्या आधी आले की पावसातच आले? इथं आल्यानंतर पाऊस चालू झाला। इथं आल्यानंतर बघा, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, इथं जे आले होते त्या वारकऱ्यांना पाऊस इथं आल्यानंतर लागला। आता जे वारकरी येत आहेत त्यांना हेच आवाहन असेल की थोडा आपण पाऊस थांबल्यानंतर इकडे येण्याचा प्रयत्न करा, कारण प्रशासनावर ताण येतोय आणि ही मोठी आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे। त्यामुळे आपण सगळ्या गोष्टीचा जरा विचार केला पाहिजे आणि पंढरपूरची वारी ही अजून आता 10-20 दिवस चालणार आहे, त्यामुळे आपण कुठेही वारीला कनेक्ट करू शकतो। आपण बघू शकतो तरुणाई या ठिकाणी आहे, अनेक वारकरी त्यांच्या 20 वाऱ्या झालेल्या आहेत, अनेकांच्या 25, 30, 50 पर्यंत वाऱ्या झालेल्या आहेत। काही प्रशासनातले अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सध्या तयारी प्रशासनाची? प्रशासनाला बोलायचं नाहीये, हरकत नाही, पण पोलिसांनी त्यांची तयारी केलेली आहे। अधिकाऱ्यांना बोलायचा प्रयत्न केला, मात्र पोलीस अधिकारी बोलत नाहीत, हरकत नाही। मात्र जे आम्ही बघतोय ते तुम्हाला सांगतोय, त्याचं पालन जरी केलं तरी पुरेसं आहे। या ठिकाणी जर पाहिलं आपण तर इकडे बघू शकतो, या ठिकाणी वारकरी आहेत, देहूचे गावकरी आहेत आणि सगळे मिळून आज तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्याला, तुकाराम महाराजांना वारीच्या वाटेवर वाटी लावण्यासाठी, त्यांना पुढे मार्गस्थ करण्यासाठी लाखोचा जनसमुदाय, लाखोचा वैष्णव पंथ या ठिकाणी जमत असतो आणि हेच आपल्याला वैष्णव या मंदिर परिसरामध्ये दिसतंय। काही आता
हे बघू शकतो आपण तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अश्व देखील आता मंदिरामध्ये प्रवेश करतायत आणि अगदी काही वेळाने हे अश्व आत जातील. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हे अश्व आहेत आणि हे अश्व असतील. यावर अश्वरूढ एक सरदार बसलेले असतात. त्यानंतर एका अश्वावर खुद्द तुकाराम महाराज असतात अशी वारकऱ्यांची धारणा आहे, भावना आहे. आणि हे अश्व गेल्यानंतर प्रदक्षिणा होते आणि तुकाराम महाराजांची पालखी आज इनामदार वाड्यामध्ये असते, मुक्कामी असते आणि उद्यापासून ह्या वारीची सुरुवात होते. भव्य अशा मोठ्या रांगोळी या ठिकाणी काढलेल्या आहेत मंदिर परिसरामध्ये आणि पंढरपूर पर्यंत अशा रांगोळीची सेवा काही भगिनी देत असतात. ही जी समोर आपल्याला भगिनी दिसती हीच आपल्याला पंढरपूर पर्यंत ही रांगोळीची सेवा देत असते. त्यांच्याशी आपला बोलण्याचा वारीच्या मार्गावर प्रयत्न असेल. मात्र आपण जे सध्या व्हिज्युअल पाहताय ते तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या बाहेरील आहेत. आतले दृश्य देखील दाखवतो. मात्र तुर्तास तरी मंदिराच्या पुढून आपण सगळे हे दृश्य पाहिलेले आहेत आणि वारीच्या वाटेवरील ज्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न असतील. तुर्तास या लाईव्ह मध्ये वेळ झालेली आहे थांबण्याचा. आपण पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून या देहूनगरीमध्ये सध्या काय सुरू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असेल. तुर्तास या लाईव्ह मध्ये थांबतोय. रामकृष्ण हरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.